तशी पण येणार आहे. तशी पण येणार. तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अरे काय होतं, एक छोटस गाव असतं. त्या गावामध्ये एक बंड्या नावाचा पोरगा असतो आणि तो लग्नाला आलेला असतोय, पण त्याला लग्न करण्याची इच्छा नसते. आणि ही गोष्ट आहे खूप जुनी, 1960च्या काळातली. आणि काय होतं, घरातली त्याचं लग्न जबरदस्ती लावून देते. लग्न जबरदस्तीने लावून दिल्यानंतर त्याचं काय बायकोसोबत पटत नाही. महिनाभर लग्न होतं, महिनाभर त्यांची भांडणं चालू असते. नंतर ना काय होतं, नंतर ना घरातली म्हणते जावं जरा यात्रेला पाठवते, ती तिकडं जरा व्यवस्थित होते. ती यात्रेला जाते, ती येताना रात्र झालेली असते, काळ अंधार होता. हा, आणि येताना काय होतं, वड्याकडे येत असते. आणि काळा कुट्टा दोघांची भांडणं चालू होते तिथं. आणि चुकून त्या बंड्याच्या हातात असलेली कुऱ्हाड त्या बायकोला लागते आणि ती बिचारी तिथंच मृत्युमुखी पडते. आणि त्यानंतर काय होतं, अरे बरं नाही तिकडं वराड तुम्ही. हां, त्यानंतर काय होतं, त्यानंतर बंड्याच्या डोक्यात विचार येतो, आता करायचं काय इथं. तो एक खूप खोल खड्डा खांदतो आणि खड्ड्यामध्ये तिला पुरतो. पण त्याच्या मनात दुसरा एक विचार येतो की उद्या जर इथनं कोण चाललं तर त्याला कळेल इथं काय तर पुरलंय. मग तो उन्हाळा असलेल्यामुळे तिथं काय आंब्याच्या कुळ्या भेटतात. एक आंब्याची कुळी तिथं पुरतो आणि घरी जातो. आणि घरचे म्हणतात बायको कुठं आहे, तर तो म्हणतो बायको यात्रेतून पळून गेली. मग सगळेजण तिला शोधतात, पण आठवडा जातो, महिना जातो, अक्षरशः 5 वर्ष निघून जातात. पण कुणाला काय त्यांची बायको भेटत नाही. आणि जिथं तिला पुरलेली असते तिथं आंब्याचं झाड उगवलेलं असतं. 5 वर्षानंतर त्या आंब्याच्या झाडाला एकच आंबा लागलेला असतोय आणि तो आंबा खूप मोठा झालेला असतोय. त्यावेळी तो आंबा तोडायसाठी पहिल्यांदा त्या बंड्याचा वडील जातो. तर तो आंबा काय म्हणतो, कुऱ्हाडीचा घाव रक्ताचा ठाव, नका ओ मामाजी हात लाव. तो म्हणतो याच्या आईला आंबा कसा असा बोलतोय. तो घरी जातो, झालेला प्रकार बंड्याला आणि त्याच्या दुसऱ्या पोराला सांगतो, थोरल्या पोराला. तर थोरला पोरगा जातो तिथं आणि थोरला पोरगा पण तो आंबा तोडणार तोपर्यंत तो पुन्हा आंबा बोलतो, कुऱ्हाडीचा घाव रक्ताचा ठाव, नका ओ दाजीबा हात लाव. तो पण म्हणतो ह्यो काय विषय आहे. तो घरी जातो. मग सासूबाई असते, म्हणजे त्या पोराची आई, पोराची आई जाते आणि ती पण आंबा तोडणार. तर आंबा बोलतो, कुऱ्हाडीचा घाव रक्ताचा ठाव, नका ओ आत्याबाई हात लाव. मग आता ती सगळी कोड्यात पडते ती. त्यानंतर बंड्याला तोडायला पाठवते ती. मग बंड्याला तो आंबा काहीच बोलत नाही. बंड्या आंबा तोडून आणतो आणि तो आंबा आणल्यानंतर घरी जसा तो कापतात आंबा,
तसा त्या आंब्यातून बंड्याची बायको निघते आणि बंड्याची बायको बाहेर निघाल्यानंतर झालेला सर्व प्रकार हकीकत घरातल्यांना सांगते. त्यानंतर घरातली बंड्याला शिक्षा देतात आणि मुलीला तिच्या माहेर पाठवून देतात. तर अशा प्रकारे आपली गोष्ट संपलेली आहे. याच्यातून काय तुम्हाला शिकायला भेटते मुलांनो? तुम्ही कितीही गुन्हे केले तरी 1 नाही 2 नाही 5 वर्षांना कुठल्या तरी फळाच्या रूपात ते तुम्हाला भोगावे लागतात. कळले का आरोही? ओके, तर बाय बाय. तुम्ही जर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत नसाल तर हे तुम्हाला खूप महागात पडेल. आंब्याचा सीझन आता चालू झालेला आहे. विचार करून आंबे कट करत जावा. पुन्हा कुठल्या चुकून त्याच आंब्याच्या झाडाचा जर आंबा तुम्ही खायला निघाला तर त्यातून काय निघू शकते तुम्ही विचारही करू शकत नाही. आमरसातून बर चालते. बाय बाय. ओके.